नमस्कार मित्रांनो, मी आहे अविनाश भगत आणि तुम्ही बघत आहात आपले सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल अपनावी नेटवर्क। नक्कीच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये नवीन एका टॉपिकवर चर्चा करण्यासाठी त्याची माहिती घेण्यासाठी आपण आजच्या या व्हिडिओवर आलेलो आहोत। सर्वांना माझी विनंती आहे की ज्यांनी कोणी आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। नक्कीच हा तुम्हाला व्हिडिओ आवडणार आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचा आहे, कमेंट करायचा आहे कोणत्या प्रकारचा प्रॉब्लेम असेल तर। आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय शिकणार आहोत ते सुद्धा खूप महत्त्वाचा विषय आहे। जन्म मृत्यूच्या साईटवर आता नवीन जे जन्म मृत्यू नोंदणीची साईट आपल्याला प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे। जे जुनी CRS होती तेच CRS आहे, फक्त त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन अपडेशन झालेलं आहे। ठीक आहे, तेच जुने ID पासवर्ड जे आहेत ते ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकांचे ते ज्याच्यामध्ये लागू आहे। त्याच ID पासवर्डने आपल्याला लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की ग्रामसेवक यांची जे स्वाक्षरी आहे ते याच्यामध्ये स्कॅन करायची आहे। ठीक आहे, त्याच्याशिवाय आपल्याला डिजिटली साईनचा जो दाखला आहे, जो मृत्यू असो, जन्माचा असो किंवा नॉन अवेलेबिलिटी सर्टिफिकेट असो, हे सर्व दाखले आपल्याला त्याच्याशिवाय देता येत नाही। ठीक आहे, तर साईटवर आपल्या या ज्या CRSची जी नवीन अपडेटेड साईट आहे त्याच्यावर आपल्याला साईन ग्रामसेवकांची कशी अपलोड करायची ती सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो, चला तर सुरू करू आपला आजचा व्हिडिओ। प्रत्येकाने आपलं जे लॉग इन आहे ते लॉग इन करून घ्यायचं आहे। मोस्ट इम्पॉर्टंट असा एक टॉपिक आहे की लॉग इन केल्यानंतर तुम्हाला OTP येईल। OTP त्याच्यात टाकल्यानंतरच ते लॉग इन करता येईल, दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला त्याचं लॉग इन करता येणार नाही। ठीक आहे, ज्यांचं लॉग इन झालेलं आहे त्यांच्यासमोर आपल्या स्क्रीनवर जे डॅशबोर्ड दिसत आहे तशा प्रकारे तुमच्यासमोरसुद्धा ते स्क्रीन दिसत असेल, त्याच्यावर तुम्हाला जायचं आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर याच्यात तुम्हाला बघायचं आहे की युजर मॅनेजमेंट नावाचा एक ऑप्शन आहे। ठीक आहे, युजर मॅनेजमेंट, त्याच्यामध्ये व्ह्यू प्रोफाईल पाहून तुम्ही जुन्या जे प्रोफाईल्स आहेत ते प्रोफाईल तुम्ही याच्यामध्ये चेक करू शकता, जे तुम्ही ऑलरेडी रजिस्टर केलेले आहेत त्या। ठीक आहे, तर जे तुमच्या जुन्या ऑलरेडी तुम्ही साईन अपलोड केलेली असेल तर तीसुद्धा तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला दिसेल। ठीक आहे, किंवा जे साईट दिलेली आहे ते तुम्ही त्याच्यामध्ये रिमॉडिफायसुद्धा करू शकता। ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये आणखीसुद्धा ऑप्शन्स आहेत। ठीक आहे, ॲड अँड मॉडिफाय युजर्स, तुमचे जे युजर्स रजिस्टर केलेले आहेत ते तुम्ही आणखीसुद्धा त्याच्यामध्ये ॲड करू शकता किंवा मॉडिफाय करू शकता। ऑलरेडी याच्यामध्ये ही रजिस्टर जी आहे ती साईन रजिस्टर आहे, परंतु आपल्याला नवीन जर त्याच्यात टाकायची असेल तर त्याच्यामध्ये ॲड आणि मॉडिफायवर गेल्यानंतर तुम्हाला त्याच्यात ऑप्शन दिलेला आहे। ठीक आहे, ॲड युजर्स म्हणून एक ऑप्शन आहे, इथं तुम्ही बघू शकता। त्याच्यामध्ये ॲड युजर्सवर गेल्यानंतर तुम्ही त्याच्यावर नवीन युजर रजिस्टर करू शकता। परंतु जे तुमचं प्रोफाईल आहे ते तुम्ही व्ह्यू प्रोफाईलवर जायचं आहे। तुमच्यासमोर अशा प्रकारचे जे डॅशबोर्ड आहे ते शो होईल। इथं तुम्ही बघू शकता अपडेट डिटेल्स, तुम्ही ग्रामपंचायतची सगळी डिटेल्स जे आहे ते अपडेट करू शकता। याच्यामध्ये सगळी माहिती जी आहे ती तुम्हाला इथं शो होईल। जर तुम्हाला आता नवीन साईन टाकायची असेल तर इथं ब्राउजवर क्लिक करायचं आहे। त्याच्यासाठी आपल्याला ते साईन जे आहे ते अपलोड करायचे। ठीक आहे, अपलोडवर क्लिक करायचं आहे। अपलोडवर क्लिक केल्यानंतर नवीन इथं जे आहे तुमची जे साईन आहे ग्रामसेवकांची, ते ग्रामसेवकाची साईन तुम्हाला इथं आलेली दिसेल। आणि आल्यानंतर इथं वर तुम्ही बघू शकता की रजिस्ट्रेशन जे आहे ते तुमचं सक्सेसफुली अपलोड झालेले आहे तुमची साईन। ठीक आहे, आणि इथं आपल्याला नॉर्मली काय करायचं आहे, सबमिट करायचं आहे। सबमिट केल्यानंतर तुमची जे ग्रामसेवकांची नवीन स्वाक्षरी आहे ते याच्यामध्ये आता तुम्हाला अपडेट झालेली आहे। ठीक आहे, ते याच्यामध्ये तुम्ही बघू शकता। आता एकदा चेक करायची जर असेल तर तुम्ही चेकसुद्धा करू शकता। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की कोणतंही एक रजिस्ट्रेशन जे आहे ते बर्थचं असो का मृत्यूचं असो, बर्थ असो का डेथ असो, या दोनपैकी एक नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे। नवीन रजिस्ट्रेशन करायच्या वेळेस तुम्हाला ही साईन जी आहे ते तुम्हाला शो होईल। आणि हे जर साईन शो होत नसेल तर तुम्हाला परत ती साईट त्याच्यामध्ये अपलोड करायचं आहे। साईज त्याच्यामध्ये काही दिलेलं नाही आहे। साईज जे आहे ते तुम्हाला तुमच्या लेवलवर क्रॉप करून त्याच्यामध्ये टाकायची आहे। आणि जर तुम्हाला आणखी याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स येत असतील तर तीसुद्धा मला नक्कीच आपल्या या व्हिडिओच्या खाली जे कमेंट बॉक्स आहे त्याच्यामध्ये तुम्ही कमेंट करून विचारू शकता। तर मित्रांनो, हा होता आजच्या जे आहे ई-ग्रामचं CRS पोर्टल जे आहे ते त्या CRS पोर्टलमध्ये तुम्हाला ग्रामसेवकांची स्वाक्षरी कशी टाकायची ते सुद्धा आपण याच्यामध्ये बघू शकतो। व्ह्यू प्रोफाईलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं तुम्ही बघू शकता की स्वाक्षरी जी आहे ते नवीन अपडेटेड इथं शो झालेली आहे। ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही जे तुमची स्वाक्षरी आहे ते ग्रामसेवकांच्या ह्याच्यात अपलोड करू शकता। आणि अपलोड झाल्यानंतर तुम्ही दाखले नॉर्मली त्यांच्या सहीने त्याच्यामधून तुम्ही देऊ शकता। ठीक आहे, त्याच्यामुळे आता डिजिटली सही असल्यानंतर हातानं साईन मारायची गरज नाही आहे। ठीक आहे, आणि DSCचं जे ऑप्शन आहे त्याच्यामध्ये अजून उपलब्ध नाही। उपलब्ध झाल्यानंतर तुम्हाला ही साईनसुद्धा अपलोड करायची आवश्यकता राहणार नाही। ते भविष्यात या साईटवर तो अपडेट येईलच, आणि तो अपडेट आल्यानंतर आपण नक्कीच त्या अपडेटविषयी या आपल्या यूट्यूब चॅनलवर नक्कीच त्याचा एक व्हिडिओसुद्धा आपण अपलोड करू। अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली माहिती कशी वाटली मला नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।